Hello everyone. So the much awaited IBPS calendar has finally released. IBPS कॅलेंडर जे आहे 2025 ते आलेलं आहे आणि आपण जे अझूम केलं होतं ते त्याच प्रकारचं आहे. खूप सारे स्पेक्युलेशन झाले होते ऑलरेडी. खूप सारा फेक न्यूज पसरल्या होत्या टेलिग्रामला, इन्स्टाला किंवा यूट्यूब व्हिडिओ थ्रू सुद्धा. पण आता फायनली जे ओरिजिनल वाला आहे ते IBPSनं रिलीज केलं आहे 16 जूनला. आणि या कॅलेंडरला काय झालंय, अगोदर काय व्हायचं मागच्या वर्षीपर्यंत IBPS RRB व्हायचं अगोदर. त्याच्यामध्ये RRBची क्लर्क, RRBची PO आणि SO व्हायची. त्याच्यानंतर IBPSची एक्झाम यायची. पण यावेळेस थोडासा पॅटर्न चेंज झालेला आहे आणि तो चेंज कशा प्रकारचा आहे तो आपण बघूया. तर बघा अगोदर काय होणार आहे, आता यावर्षी काय चेंज तुम्हाला दिसेल तर सर्वात अगोदर हे आहे रिवाइज टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे. IBPS, RRB, PO, नंतर स्पेशलिस्ट ऑफिसर आणि क्लरिकल. IBPSची क्लरिकल, स्पेशलिस्ट ऑफिसर आणि POची एक्झाम अगोदर होणार आहे. तर याची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे PO प्रोबेशनरी ऑफिसरची, तर ही होणार आहे 17, 23 आणि 24 ऑगस्टला. आणि त्यानंतर मेन्सची एक्झाम होणार आहे 12 ऑक्टोबरला. म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा टाइम याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसरची जी आहे ती आहे 30 ऑगस्टला याचा पेपर होईल प्रिलिमिनरीचा आणि 9 नोव्हेंबरला होणार याचा मेन्स. म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जवळपास 70 दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट ज्यासाठी आपण खूप जास्त प्रिपरेशन करतो तो म्हणजे कस्टमर सर्व्हिस असोसिएट CSA ची पोस्ट असतं IBPS मध्ये क्लरिकल लेवल. 4, 5 आणि 11 ऑक्टोबरला याचा प्रिलिमिनरीचा पेपर होणार आणि त्यानंतर 29 नोव्हेंबरला याचा मेन्सचा पेपर होणार. म्हणजे जवळपास इथे सुद्धा ड्युरेशन तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स याच्यामध्ये 1.5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं IBPS बद्दलची इन्फॉर्मेशन. अगोदर IBPSचा पेपर होणार आणि देन RRBचा पेपर होणार. आता बघा RRB मध्ये काय झालेलं आहे, RRB मध्ये काय चेंजेस इथे आपल्याला दिसतं. तर RRB मध्ये आहेत हे पेपर होणार आहेत अगोदर प्रिलिमिनरी एक्झाम ऑफिसर स्केल 1, IBPS POची स्केल 1. 22 आणि 23 नोव्हेंबरला याचा पेपर होणार RRBचा. ठीक आहे. अगोदर हे ऑगस्ट मध्ये वगैरे येऊन जायचं, पण आता यावेळेस यांनी थोडंसं याला उशिरा केलाय. म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्कीच बदलावं लागेल, प्रिपरेशनला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. तर ऑफिसर स्केल 1 म्हणजे POची पोस्ट जी आहे त्यासाठी 22 आणि 23 नोव्हेंबरला पेपर होतील प्रिलिमिनरीचा आणि मेन्सचा 28 डिसेंबर एकच दिवस राखीव ठेवलेला आहे. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 याचा डायरेक्टली एकच पेपर होणार आहे जो आहे 28 डिसेंबर 2025. आणि त्यानंतर आहे ऑफिस असिस्टंट क्लरिकल लेवल IBPS क्लरिकल लेवलचा पेपर आणि हा होईल 6, 7, 13 आणि 14 डिसेंबरला. म्हणजे जवळपास 3-4 महिन्याचा डिफरन्स इथे पडलेला आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून IBPS RRB साठी प्रिपरेशन किंवा IBPS PO साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यानुसार तुमच्या जे स्ट्रॅटेजीज आहेत, तुमचं जे प्रिपरेशन आहे त्याला सुद्धा थोडंसं मॉडिफाय करायची गरज इथे आलेली आहे. आणि त्यानंतर आहे 1 फेब्रुवारीला याचा मेन्स पेपर होईल. तर IBPS जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये जवळपास 1.5 महिन्याचा डिफरन्स तुम्हाला मिळतोय, मग तो PO असो की क्लरिकल लेवलची एक्झाम असो. पण बट व्हेन इट कम्स टू द IBPS RRB एक्झाम तर त्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये फक्त एकाच महिन्याचं ड्युरेशन आहे. तर तुम्हाला पॅरलली कुठे ना कुठे ते मॅनेज करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन इथे काही इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. तर ही इन्फॉर्मेशन आहे की रजिस्ट्रेशन कधी चालू होईल. ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला अप्लिकेशन सादर करायचे आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर हे जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येतं तेव्हा आपण याला बघतच असतो. डिटेल नोटिफिकेशन हे IBPS.in या वेबसाईटवर दिला जाईल आणि याच्याबद्दलचं डिस्क्लेमर इथे दिलेलं आहे. आणि ही झालेलं आहे 16 जूनला नवीन ही रिवाइज कॅलेंडर आलेलं आहे. सो आय होप की हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. IBPS ची एक्झाम अगोदर होणार, IBPS RRB ची एक्झाम नंतर होणार. तर त्या अकॉर्डिंग तुमची प्रिपरेशन चालू द्यायची. कारण IBPS RRB मध्ये आपण फक्त क्वांट आणि रिझनिंग करतो, तिथे इंग्लिश नसतं. पण IBPS साठी आपल्याला इंग्लिश सुरुवातीला प्रिपरेशन करायचं आहे. तर त्यामुळे तुमचा जो टाइम टेबल आहे, तुमचा शेड्यूल जो आहे आणि तुमची जी प्रिपरेशन आणि स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार तुम्ही त्याला मॉडिफाय करा. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट IBPS कॅलेंडर, टेंटेटिव्ह कॅलेंडर 2025. आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा. चला आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच.